नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला हा जो काही व्हिडिओ आहे तो किचन क्लिनिंगचा आहे। तर आजच्या किचन क्लिनिंगमध्ये मी एवढंच दाखवणार आहे की जी काही स्टाईल आहे ती मी कशी क्लीन केली, त्यानंतर या किचन ट्रॉलीज कशा क्लीन केल्या आणि किचन वाटा, कारण पूर्ण क्लिनिंग ही झालेली आहे। पण जेव्हा मी व्हिडिओ बघितला तर तो खूप मोठा झाला होता आणि खूप कट करण्याचा प्रयत्न केला की एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण क्लिनिंग दाखवावी, पण तो खूप मोठा होऊन गेला। किती कट करणार नाही का। मग म्हटलं ठीक आहे, आज जो काही आहे तर जसं मी क्लिनिंग करते तसंच झालेलं आहे। मी नेहमी ना वरची स्टाईल, किचन वाटा आणि किचन ट्रॉली हे एका दिवशी क्लीन करत असते पूर्ण, आणि दुसऱ्या दिवशी काय करते, हे डबे वगैरे ते घसून घेत असते। डबे वगैरे लाफ्ट आहे किंवा इथे जो काही डायनिंग टेबल आहे तर ते सगळं मी क्लीन करते। ज्या बरणी वगैरे ते सगळं मी तेव्हा क्लीन करते। एक दिवस सेपरेट याला असतो आणि एक दिवस आहे ना डबांना वगैरे असतो। तर आणि त्यात फ्रीज सुद्धा येतं आणि त्याच्यासाठी असतो, तर ती क्लिनिंग असते। असं 2 दिवस मिळून मी किचन क्लीन करते। आणि तसंच आता व्हिडिओचं पण तसंच केलं। मग आजच्या ज्या व्हिडिओमध्ये ना मी स्टाईल कशी क्लीन केली, किचन वाटा आणि किचन ट्रॉलीज कशा साफ केल्या तर ते दाखवणार आहे, ते तुमच्यावर शेअर करणार आहे। तर पण त्याच्या आधी ना मी मिशोवरनं 2-3 वस्तू या मागवलेल्या आहेत। तर कोणत्या मागवल्या ना ते तुम्हाला दाखवते आणि नंतर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझे तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर खूप जणांनी माझे व्हिडिओ बघा, खूप जणांना शेअर करा। तर चला, मी कोणत्या वस्तू मागवलेल्या आहेत असे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी। माझं फ्रीज तुम्ही बघितलंच आहे, खूप छोटं आहे। तर त्यात ह्या वस्तू मागवलेल्या आहे। जे काही साईडचे दरवाजाच्या बाजूला जे कप्पे असतात ना त्यामध्ये असे ठेवून त्याच्यामध्ये वस्तू, मसाले वगैरे ठेवण्यासाठी, तर हे ते मागवलेलं आहे। आणि ना खूप छान आहे क्वालिटी, शेप पण खूप सुंदर आहे डिझाईन, तर खूप छान आहे। तर हे 6चं पॅक आहे, तर ते 155 रुपयाला भेटते। जसं हे आहे ना, जसं हे जे बॉक्स सेपरेट दिलेलं आहे, जे हे कप्प्यांवाले हे जे दिलेलं आहे ना तसंच दिलेलं आहे हे सुद्धा, फक्त थोडा शेप वेगळा आहे। इथे हे होतं, तर इथे ना हा आकार आहे आणि इथं जसं प्लेन आहे, तर त्याच प्रकारचे आहे। आणि तर आता यात आहे ना हा एक पॅक आहे, ओके, आणि त्यात हे 3 आहे, 1, 2 आणि 3। म्हणजे आपण एकाच बॉक्समध्ये आपल्या ज्या काही भाज्या असतील तर त्या अशा छान इथं ठेवू सुद्धा शकतो। मी कसं ठेवणार आहे ना तर ते मी तुम्हाला दाखवेल आता ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण फ्रीज ह्या साईडला येतं आहे। मग ती क्लिनिंग जी काही आहे ती उद्या मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर माझे व्हिडिओ जे काही येतात तर ते दिवसाआड असतात, दररोज मी व्हिडिओ काही टाकत नाही, कारण कसं आहे मुलांना वेळ द्यावा लागतो, त्यांचा अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात। आणि मी नवीन आहे यूट्यूबसाठी, तर मला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते। नेमकं काय बोलावं, कसं एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना मला खूप वेळ लागतो। तर हळूहळू जेव्हा छान असे ट्रेन होईल तर नंतर बघू, दररोज व्हिडिओ हे मी टाकत जाईल। पण सध्या तरी माझा दिवसाआडच व्हिडिओ हा येत असतो। तर जेव्हा माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल तर त्यामध्ये मी हे फ्रीजमध्ये ठेवून कसं ठेवलं, कसं दिसतं वगैरे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे सुद्धा खूप छान आहे, क्वालिटी सुद्धा खूप छान आहे। पण तर याची प्राईस आहे 235 रुपयाला हे एक पॅक आहे। तर त्याची काही मला लगेच गरज नाही आहे, कारण श्रावण महिना, गणपती, नवरात्र, जवळजवळ दिवाळीपर्यंत आहे ना नॉनव्हेज हे काही आमच्या घरात होत नाही। श्रावणपासून दिवाळीपर्यंत, जेव्हा दिवाळी होते तर 2-3 दिवसापासून आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे असतं, तर तेव्हाच ते कामं येणार आहे। पण मला दिसलं, आवडलं, मग घेऊन ठेवलं, वाया तर जाणारच नाही आहे, कामीच येणार आहे ते। तर हे आहे एगचं स्टोरेज, पूर्ण 12 अंडी याच्यात मावू शकता आणि फ्रीजमध्ये पण व्यवस्थित आपण ते ठेवू शकतो। पॅकिंगसुद्धा खूप छान आहे आणि त्यात आहे ना असं ट्रे सारखं दिलेलं आहे, तर ट्रे सारखं आहे हे, एकदम छान आहे। आणि छान असं ते पॅक करून ठेवायचं। आणि याची जी पॅकिंग आहे ना तर हे खूप सुंदर, असं काही नाही की हे झाकण वगैरे लूज आहे,
झाकण सुद्धा लूज नाही अजिबात, खूप टाईट बसतं ते. कधी कधी झाकण हे लूज येतात आणि अशी पॅकिंग व्यवस्थित बसत नाही. असा पण प्रॉब्लेम भरपूर वेळेस होतो, पण तसं नाही आहे, एकदम व्यवस्थित आलेला आहे. आणि याच्यात 12 अंडी ही नक्कीच मावू शकता, म्हणजे 12 अंड्यांचंच आहे हे. तर यात 12 अंडी मावतील. तर एवढं ते मी घेऊन ठेवलेलं आहे आणि ते मला दिवाळीनंतरच कामी येणार आहे. पण भेटलं दिसलं तर मग मी घेऊन टाकलं. जी काही प्राइस आहे तर ती 135 रुपये आहे. तर छान आहे. आणि सगळ्यात आवडीचं जे काही आहे तर ते हे आहे. आणि हे मला तर खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. हे पण सगळं आवडलेलं आहे, पण हे पण मला खूप आवडलं. हे आहे. शॉपिंग म्हटलं की आपल्या लेडीजच्या चेहऱ्यावर एक हसू असतंच, खूप हॅपीनेस पण असतो. शॉपिंग म्हणजे आपला जीव की प्राण आहे सगळ्यांचा. तर हे ते आहे. हा आहे स्टँड. तुमचा माठ असो, हंडा असो, फिल्टर असो, काही असो, तर ते आपण याच्यावर ठेवू शकतो. आणि ते ठेवल्यानंतर इथे छान असे ग्लासेस आपण ठेवू शकतो. म्हणजे नेहमी नेहमी ट्रॉलीमधून आपल्याला ग्लास काढावे लागणार नाही. जवळजवळ मी तर म्हणते 4-5-6 सुद्धा ग्लास मावू शकते इथं. मी बघते किती मावत आहे आणि मग दाखवते. तर 4 ते 5 ग्लास नक्की इथे मावू शकतील असं हे दिलेलं आहे. आणि हे जे काय आणि माठ जर आपला असला, कसाही माठ, नवीन माठ असो किंवा जुना असो, थोडा तरी तो पाझरतो. तर त्याच्यासाठी हे सुद्धा दिलेलं आहे. खूप सुंदर आहे, मला तो खूप आवडलं. आणि ते असं छान दिलेलं आहे. आणि आपण तो काढून पण लगेच पाण्याचं टाकू शकतो आणि परत तिथे असं छान ठेवू शकतो. तर खरंच सुंदर आहे ना. नक्कीच तुम्हाला सुद्धा हे खूप आवडलं असेल. आणि प्राईस आहे तर ते 357 रुपयाचं हे आहे हा स्टँड. तर ही होती आपली शॉपिंग. तर हे सगळं मी मिशोवरनं मागवलेलं आहे. याच्या ज्या काही लिंक्स आहेत तर त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स देणार आहे. तुम्हाला आवडल्या, तुम्हाला हव्या असतील, गरज असेल तर नक्की तुम्ही घ्या, नसेल तर नका घेऊ. चला, आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे त्याला सुरुवात. आज तुमच्याबरोबर मी खूप साऱ्या अशा गप्पा मारलेल्या आहे पहिल्यांदीच. आणि आता सुद्धा जे काही काम मी करणार आहे तर तुमच्याशी गप्पा मारतच मी ते करणार आहे. तर सगळ्यात पहिल्याने मी सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक केला, मुलांना स्कूलला पाठवून दिलं आणि जी काही बाकीची कामं होती, धुणं, भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर हे काम काढलं. म्हणजे कसं नंतर लोड नको यायला. आणि एकटी असते त्यामुळं जसं होईल, जसं मला सोपं पडेल तसंच मी कामं करते. चहा साखरेचा जो काही डबा होता, मसाल्याचा डबा होता, ते सुद्धा मी घासायला घेतलं. आणि तेलाचं वगैरे होतं, तर ते मी क्लीन करूनच ठेवलेलं होतं. मग ते काही मी परत घासायला घेतलं नाही. आणि देवाचं ताट, तांब्यातही दररोज आपल्याला घासावंच लागतं, कारण पूजा आपण दररोजच करतो, म्हणून ते दररोज घासते मी. त्यानंतर हे सुद्धा भांडं पाण्याचं जे आहे, तर हे सुद्धा मी घासून घेणार आहे. या वर्षीचा जो काही धोंडा होता, तर त्या धोंड्याच्या मध्ये तांब्याचं भांडं जे जावयाला घेतलं जातं मुलीला, लेक जावई, तर तेव्हा मी हे भांडं घेतलेलं आहे. सगळ्या वस्तू ह्या झालेल्या होत्या. मग हे नवीन आलं होतं, तर चाललं होतं घ्यायचं. मग ते घेऊन टाकलं. आणि असं मी किचन वट्टा पूर्ण असा रिकामा करून घेतला आणि जे काही सामान होतं किचनवरचं, तर ते समोर ठेवून घेतलं डायनिंग टेबलवर. आणि जी काही भांडी घासली होती, तर ती अशी गॅलरीमध्ये सुकत ठेवली. आणि हा माझा माठ, माझा गोलू-मोलू माठ जो होता, तर तो त्या दिवशी धुताना अचानक फुटून गेला. थोडं बाहेर ऊन पण पडलेलं आहे. आणि ऊन, पाऊस, आजकाल सगळे ऋतू सारखेच झालेले. कधी पावसाळा, कधी उन्हाळा आणि कधी हिवाळा. आणि माठ कसा फुटला, तर माठाचं काय झालं, तो खूप पाझरायला लागला होता. तर त्याला मला सिमेंट लावायचं होतं. म्हटलं थोडंसं सिमेंट लावू म्हणजे कमी पाझरेल. धुवून म्हटलं रात्रभर सुकत ठेवावा आणि मग दुसऱ्या दिवशी तो चांगला कोरडा झाला, की मग मी त्याला छान सिमेंट लावेल. पण धुवायला घेतला आणि बेसिंगमध्ये ठेवतेच तोच तो त्याचं तुकडा पडून गेला आणि तुटून गेला. माझा खूप, खूप, खूप आवडीचा. आणि मला खरं सांगते, इतकं दुःख झालं होतं ना जेव्हा तो फुटला. आणि त्याचं नाव मी गोलू-मोलू ठेवलं होतं. माझा गोलू-मोलू माठ गेला फुटून. आणि मग मी हे जे काही तांब्याचं भांडं होतं ते वरती काढलं. आणि आता नवीन माठ बघेल तसा भेटला तर तसंच आणणार आहे. कारण मला तो शेप खूप आवडला होता. आणि नाही भेटला तर मग दुसरं काहीतरी ट्राय करू आपण.
मग जो भेटेल तो घेऊन येईल. त्यानंतर मग मी श्लोकला स्कूलवरनं घेऊन आले आणि आम्ही दोघांनी छान जेवण वगैरे केलं आणि थोडा आराम झाल्यानंतर पुन्हा परत बाकीच्या कामांना लागून गेली. ज्या काही किचन ट्रॉली साफ करायच्या होत्या, तर ते काम चालू करून घेतलं आणि जेवढं काही सुकलं होतं किंवा जे काही सुकले होते भांडी वगैरे, तर ते जेवढं सुकलं, तर तेवढं मी लावून घेतलं परत. आणि किचन वाटा आधी का साफ केला, तर आता मी जी काही भांडी आहे, तर ती श्रावण महिना लागण्याच्या आधीच मी सगळी घासून ठेवली होती आणि परत नको घसावं म्हणजे आता सणवारच चालू होता. श्रावण महिना चालू झाला म्हणजे सगळे सण हे दिवाळीपर्यंत चालू होता. तर मी दरवर्षी काय करते, श्रावण महिन्याच्या आधीच मी सगळी भांडी वगैरे घासून ठेवते आणि नंतर जसजसे सण आले तेव्हा फक्त मग झटक-झुटक करून आणि क्लीन करत असते. तर त्याच्यामुळे मी काही भांडी आज घासणार नाहीये. फक्त झटकून वगैरे घेणार आहे आणि किचन ट्रॉली खाली आपण म्हणतो किचन ट्रॉली आहे, काही घाण होत नाही, धूळ उडत नाही. पण खूप सारी ही धूळमध्ये जाऊन बसलेली असते. थोडीफार जाळीही आलेलीच असतात मध्ये. तर मग ते म्हटलं क्लीनच करून घेऊ आपण. आणि तुम्ही बघितलं किती घाण होती आणि महिनाच झालेला आहे, तर तेव्हाच मी क्लीन केलं, तरी सुद्धा खूप घाण ही आलेली होती. पहिल्यांदा झाडूने झटकून घेतलं, जाळे वगैरे होते, तर ते झटकून वगैरे सगळं केलं. नंतर व्हॅक्यूमनी केलं, म्हणजे खूप सारी धूळ ही उडत नाही. आणि नंतर आपलं छान हाताने स्प्रे मारून स्वच्छ केलं. कोणती क्लीनिंग करताना जेव्हा आपण हाताने क्लीन करतो ना, तेव्हा ती खूप स्वच्छ निघतं. धुणी असो, भांडे असो, जेव्हा आपण हाताने कपडे धुतो ना किंवा कोणतेही काम असू द्या, तर ते खूप स्वच्छ हे होत असतं. त्यानंतर सगळी किचन ट्रॉली ही छान अशी क्लीन करून घेतली आणि माझं कसं आहे ना, एकदा जर क्लीनिंगला कोणतीही काढली वस्तू किंवा कोणतीही काही गोष्ट असू द्या, तर ती पूर्ण क्लीन करून घ्यायची. मग त्यात कोणतंही कॉम्प्रोमाईज मी हे करत नाही. स्वच्छ म्हणजे स्वच्छच परत एक कानाकोपरा एकदम स्वच्छच झाला पाहिजे. ते कोणी बघो किंवा नको बघो, पण मला माहीत असतं मी काय क्लीन केलं, कसं क्लीन केलं. तर त्यामुळे क्लीनिंगच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाईज करायचं नाही. जर जेव्हा कधीही करा तुम्ही. तुम्हाला वाटलं तेव्हा करा, पण अजिबात कॉम्प्रोमाईज नाही करायचं. स्वच्छ म्हणजे स्वच्छच क्लीन करून घ्यायचं सगळं. तर अशी छान मी क्लीन करून घेतलं. त्यानंतर थोडासा मॉप फिरवून घेतला. काय होतं ना, किचन ट्रॉलीची जी काही पत्रा जो काही असतो ना, तर तो खूप हाताला लागत असतो. मग मी पहिल्यांदा मॉपनी थोडं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा हाताने स्वच्छ करून घेतलं. तर अशी क्लीनिंग केलेली आहे मी. आणि त्यानंतर आता ही सगळे जे काही भांडे आहेत, तर ते थोडे बाजूला काढते. जो काही शीट आहे ही, तर ही शीट सुद्धा मी Mishoवरनं मागवलेली आहे. खूप छान निघालेली आहे. याच्यात आहे ना वेगवेगळे कलर्स भेटतात. तर कलरमध्ये घेण्यापेक्षा व्हाईट जेव्हा आपण घेतो ना ट्रान्सपरंट तर दिसतं आणि छान पण दिसतं ते एकदम फ्रेश वाटतं. तर मला ट्रान्सपरंटच आवडतं. तुम्हाला कलरफुल आवडत असेल तर कलरफुल सुद्धा भेटतात शीट. तर नक्की त्यासुद्धा तुम्ही घ्या म्हणजे भांडी इकडे-तिकडे सरकत वगैरे नाही आणि तर मग ते पण छान क्लीन करून घेतलं आणि दिवाळीला जेव्हा मी क्लीन करते ना, तर ह्या ज्या काही शीट आहे, तर त्या मी धुवून घेत असते. तर आता त्या छान धुवून वगैरे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मी आता काही धुवत नाही. फक्त झटकून वगैरे छान भांडीसुद्धा थोडीशी धूळ वगैरे असते, तर ते थोडे पुसून घेतले आणि सगळं असं छान लावून दिलेलं आहे मी. किचन ट्रॉली साफ करणं हा खूप म्हणजे खूप मोठा टास्क असतो आणि हा जरी व्हिडिओ 15-20 मिनिटांचा जरी तुम्हाला दिसत असेल, तर मला जवळ-जवळ 3-4 तास हे क्लीनिंगला लागलेले आहेत. आधीचं छान होतं. मस्त रॅक राहायची आणि त्याच्यावर भांडे ठेवायचे आणि पटकन घासायचं, पटकन लावून द्यायचे. पण आता थोडं अवघड म्हणण्यापेक्षा खूप वेळ लागतो आणि नंतर छान असं झाडून घेतलं. जेवढ्या भागामध्ये खूप घाण निघालेली होती, तर तेवढी झाडून घेतली आणि नंतर ह्या दुसऱ्या ट्रॉलीज आता काढायला घेतल्या. तर क्लीनिंग करताना मी काय करते, पहिल्यांदा 2 ट्रॉलीज घेते. म्हणजे किचनच्या तिथे एक कडापा आहे. मग त्या जागेमध्ये 2 आहे. एक पिठाचं पंचपात्री ठेवते छोटी आणि सिलेंडरची टाकी असते आणि त्याच्या शेजारचा कप्पा आणि मध्ये एक ग्रेनाइट आहे आणि त्या बाजूला 2 कप्पे आणि पुन्हा ग्रेनाइट आणि बेसिन असं आहे. तर मग मी काय करते पहिल्यांदी जे काही पिठाचा डबा आणि जी काही ट्रॉलीची एक आहे तर ते क्लीन करते. मग मधल्या ज्या काही आहे भाग तर त्या 2 ट्रॉलीजचं ते क्लीन करून घेते आणि नंतर बेसिनच्या खालचं क्लीन करते. तर असं सिस्टमॅटिक आणि प्रत्येक लेडीजला आहे ना आपल्या घरातलं माहीत असतं, की आपण कसं क्लीनिंग स्टार्ट करायचं. प्रत्येकीला ही आयडिया आलेलीच असते.
तर आपापल्या हिशोबाने आपण क्लीनिंग ही करायची. कुणाचं बघितलं किंवा माझं बघितलं म्हणजे असंच झालं पाहिजे, तर असं नाही. तुमच्या आयडियाने तुम्हाला जसं सोपं पडतं तसं तुम्ही क्लीनिंग करायचं. फक्त काय होतं ना, अ, असे वेगवेगळे नवनवीन जेव्हा आपण व्हिडिओ बघतो ना, तर ती कशी क्लीनिंग करते, आपण कुठे चुकतो किंवा आपण कोणती क्लीनिंग करत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप साऱ्या हे YouTubeमुळे माहीत होत असतात. मी सुद्धा खूप काही गोष्टी ह्या YouTubeमधनं शिकलेल्या आहे. क्लीनिंगमध्ये, की ती कशी करते, तिने हे किती स्वच्छ केलं, तर तिने कसं केलं, कोणतं लिक्विड वापरलं किंवा कसं करते ती. तर ह्या गोष्टी आपल्याला YouTubeमधनं खरंच खूप खूप माहीत होत असतात. तर पहिल्यांदा मी छान अशी टाईल्स ही साफ करून घेतली. त्यानंतर किचन वट्टा क्लीन करून घेतला. जी काही भांडी होती ती घासून घेतली आणि नंतर मी आता सगळ्यात शेवट म्हणजे जे काही माझी किचन ट्रॉली आहे, तर ती ॲक्रिलिकमध्ये आहे आणि ॲक्रिलिकची जी काही किचन ट्रॉली आहे, ती साफ करायला खूप सोपी असते. जे काही त्याच्यावर डाग वगैरे पडतात, नुसतं स्प्रे मारलं आणि छान स्वच्छ पुसून घेतलं ना, तरी त्यावर एक सुद्धा हा डाग राहत नाही आणि मग असं छान मी क्लीन केलेलं आहे. आणि तुम्ही बघत असाल किती छान मी भांडे वगैरे ठेवलेलं आहे, प्रत्येक व्यवस्थित. तर तुम्ही पण असंच माझ्यासारखं छान-छान ठेवत जा आणि खूप साऱ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत, त्या असंच खूप माझ्यापेक्षा पण खूप छान आवरतात किंवा माझ्यापेक्षा सुद्धा त्यांचं किचन खूप सुंदर आहे. आणि जो काही बेसिन खालचा जो कप्पा आहे, तर तिथं मी काय चेंज करू ना, तर ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला तिथे काहीच आयडिया येत नाहीये, की मी हे कसं ठेवू? आणि एक वेळ असं वाटतं, की असं काहीतरी चेंज करावं. पण पुन्हा असं वाटतं एखादा तरी कप्पा असा रिकामा पाहिजे म्हणजे घाई-घाईमध्ये काही एक्स्ट्राचं सामान असलं तर तिथे ठेवता येतं. तर काही तुमच्याकडे आयडिया असतील तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा. तर कशी झाली माझी आजची क्लीनिंग आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा.